उदाहरणार्थ वॉल्ट डिझनेच्या गॅरेजमध्ये हजारो चित्रकार होते आणि ते चित्र काढत बसायचे कार्टून काढताना. एक मांजर या टोकावरून त्या टोकाला जायचं दाखवायचं असेल तर एका चित्रकाराने मांजर या टोकाला असताना चित्र काढायचं, मग आणखीन एक चित्र काढायचं मांजर थोडं हल्लंय म्हणून, आणखीन एक चित्र काढायचं मांजर आणखीन थोडं पुढे हल्लंय, असं करत करत मांजर दुसऱ्या टोकाला गेलंय असं चित्र काढायचं. अशी सगळी चित्र काढून ती शूट करायची आणि ती डिस्कवर ठेवायची आणि ती दर सेकंदाला 10 या वेगाने दाखवायची. त्याचं कारण आपल्या डोळ्यावरच्या रेटिनावरती जेव्हा चित्र पडतं तेव्हा 1/10 सेकंद टिकतं. तर पहिलं चित्र पुसण्याच्या अगोदर दुसरं आलं, दुसरं पुसण्याच्या अगोदर तिसरं आलं तर आपली डोळ्यांची फसवणूक होते आणि आपल्याला वाटतं की ते मांजर पळतंय म्हणून. अशी ती कार्टून फिल्म्स बनवली जायची. तर वॉल्ट डिझनेकडे शेकडो आर्टिस्ट होते कॅलिफोर्नियाच्या गराजमध्ये आणि त्यामुळे आपण आपल्या कोचावर बसून छानपैकी टॉम अँड जेरीचे सिनेमे बघायचो. पण इन बिटविनिंग नावचं सॉफ्टवेअर आलं 1980च्या दशकात, बरं काय, पूर्वी गोष्ट 40 वर्षापूर्वी, की त्यांनी सांगितलं मांजराचं हे इकडलं चित्र द्या मला आणि पलीकडे गेल्याचं चित्र द्या, मधली सगळी चित्र मी म्हणजे ते सॉफ्टवेअर ऑटोमॅटिकली ग्राफिक्स आणि 3D वगैरे वापरून ऑटोमॅटिकली बनवेल आणि डिस्कवर टाकेल. मग तुम्ही ज्या रेटने दाखवायचं त्या रेटने दाखवा. हजारो आर्टिस्टचे जॉब्स गेले. म्हणजे जॉब बदलणं ज्याला म्हणतात आणि जुने नष्ट होणं नवीन पूर्वीपासूनच चालू झालं. हे खरं म्हणजे स्टीम इंजिन फार पूर्वीपासून चालू झालंय पण त्याचा वेग अत्यंत स्लो होता. 1980च्या दशकात त्यांनी वेग पकडला आणि मी आता सांगितलं तसे 3-4 जॉब्स नष्ट व्हायला किंवा बदलायला सुरुवात झाली.